धाराशिव लातूर बीड विधान परिषद निवडणूक इलेक्शन नव्हे सिलेक्शन करण्याचा प्रयत्न बदास दानवेंचा सत्ताधारी पक्षावर गंभीर आरोप. मंत्री बावनकुळेंनी अमरावतीत घेतली राणा दाम्पत्याची भेट. राणा दाम्पत्य आणि बावनकुळेंमध्ये बंद दाराआड चर्चा. छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणूक अर्ज बाद प्रकरणी 10 उमेदवारांचे अपील दाखल. छत्रपती संभाजीनगरातील 638 ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत अनेक विद्यमान पदाधिकाऱ्यांचं राजकीय गणित बिघडलं. बहुतांश तालुक्यात महिलांचं वर्चस्व. सोलापूर विधान परिषद निवडणूक पालकमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवणार खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचा इशारा. टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला आयपीएलचा दर्जा देणार उद्योग मंत्री उदय सामंत यांची घोषणा. उद्धव ठाकरेंनी बोलावली सर्व खासदारांची तातडीची बैठक. 14 जून रोजी मातोश्रीवर सर्व खासदारांची बैठक. पुढील निवडणुका निष्पक्ष नसतील राहुल गांधींचं वक्तव्य. इंडिया आघाडीच्या बैठकीत राहुल गांधींचा दावा. आज बारामतीत युवा नेते जय पवारांचा जनता दरबार. कसब्यातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात जनता दरबार. आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस. शेतकरी संघटनेचे नेते आंदोलनास पाठिंबा देण्याची शक्यता. आदित्य ठाकरेंचा आज वाढदिवस. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर शिवसैनिकांची आणि कार्यकर्त्यांची गर्दी. एअर इंडियाच्या अहमदाबाद अपघाताला 1 वर्ष पूर्ण. संपूर्ण तपास झाल्यानंतरच अंतिम अहवाल प्रसिद्ध होणार. मुंबई मनपाच्या आरोपी अधिकाऱ्यावरील लैंगिक छळ प्रकरणात समितीचा अहवाल सादर. लैंगिक छळ प्रतिबंधक समितीकडून निष्कर्षांचं पुनरावलोकन होणार. आपत्ती व्यवस्थापनासाठी नागपूर जिल्हा प्रशासन सज्ज. फुटाळा तलावावर संयुक्त मॉकड्रिल. यंत्रणांची सज्जता, समन्वय, प्रतिसाद क्षमतेची चाचणी. नागपूरच्या उमरेडमधील अनेक गावांना चक्रीवादळाचा फटका. अचानक आलेल्या वादळानं अनेक घरांचं नुकसान. कराड चिपळूण राज्य महामार्गाचं काम अद्याप अपूर्ण. ठेकेदाराला प्रशासनानं दिलेली वाढीव डेडलाईन संपली. पेट्रोल पंपावर दिवसाला मिळणार 200 लिटरच डिझेल. केंद्र सरकारकडून जास्त डिझेल विक्रीवर निर्बंध. छत्रपती संभाजीनगर दिल्ली सकाळच्या विमानसेवेवरील स्थगिती रद्द. स्थगितीचा निर्णय एअर इंडियाकडून मागे. मुंबईच्या गोरेगावमध्ये बिबट्याचा वावर. मांजरांवर बिबट्याचा झडप मारण्याचा प्रयत्न. कोकण रेल्वेवरील व्यापक पावसाळापूर्व कामे पूर्ण. मार्गावरील रेल्वे सेवा सुरक्षित सुरळीत ठेवण्याचा आराखडा तयार. विशेष पावसाळी वेळापत्रक लागू होणार. नंदुरबारमध्ये दुर्गम भागातील आदिवासी समाजासाठी दिलासा. 8 नवीन रुग्णवाहिकांचं दुर्गम भागात वाटप. आमदार आमशा पाडवींचा उपक्रम. प्रणित मोरे कॉमेडी शो आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण. डॉक्टर सेजल पवारचा केईएम रुग्णालयाकडे लेखी माफीनामा सादर. एसटीमध्ये ज्येष्ठ प्रवाशांसाठी एनसीएमसी कार्ड बंधनकारक. 1 ऑगस्टपासून ज्येष्ठ प्रवाशांना कार्ड बंधनकारक. लक्ष्मी बिगर शेती सहकारी पतसंस्थेविरोधात रोष. साकोली तालुका शाखेतील खातेधारक आक्रमक. गोरेगावच्या नेस्कोमधील ड्रग्ज प्रकरण. ड्रग्ज प्रकरणी 2 अधिकाऱ्यांना जामीन. मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर. नागपूर अग्निशमन विभागाची शहरात विशेष मोहीम. नियमांचं पालन न करणाऱ्या आस्थापनांवर सीलिंगची कारवाई. एल निनोमुळे यंदा कुठे कमी तर कुठे जास्त पाऊस. भारतीय हवामान विभागाचा इशारा. मध्य रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक. पायाभूत आणि दुरुस्तीच्या कामांसाठी शनिवार रविवारी मेगा ब्लॉक. अमरावती महापालिका आयुक्त वर्षा लड्डांची विविध ठिकाणी नाल्यांची पाहणी. यावेळी अमरावतीकरांना नाल्यात कचरा न टाकण्याचं आवाहन. तर नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर आता मनपाचा दंडाचा बडका. छत्रपती संभाजीनगर मनपानं विशेष पथकं केली नियुक्त. पैठणमधील सचिन घायाळ कंपनीच्या मालमत्तेचा लिलाव. शेतकरी कामगारांना थकीत रक्कम मिळण्याची आशा. रायगडच्या रेवदंडा येथील वयोवृद्धाला मारहाण लूट प्रकरणी खटल्याचा निकाल. आरोपीला अलिबाग मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयानं 3 वर्ष सश्रम कारावास आणि 4,000चा दंड ठोठावला. आष्टी तालुक्यातील नामांकित कलाकार गौतम खंडागळेंना पुरस्कार. एकता सेवाभावी संस्थेच्या वतीनं महाराष्ट्र कलारत्न पुरस्कार. छत्रपती संभाजीनगर मनपाचा पाणी चोरांवर सर्जिकल स्ट्राईक. मुख्य जलवाहिनीवरील तब्बल 96 अनधिकृत नळ जोडण्या खंडित. मान्सूनचं आगमन लांबणीवर गेल्यानं जायकवाडी धरणातील जिवंत पाणीसाठा 28%वर. पाऊस आणखी लांबल्या. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि पैठण परिसरातील सुमारे 4,000 उद्योगांवर जलसंकटाचं सावट. नंदुरबार नगरपालिकेत अत्याधुनिक सक्शन कम जेटिंग मशीन दाखल. यामुळे पावसाळ्यात गटारी तुंबण्याच्या समस्येवर मात. मूळ वैद्यकीय देयक हरवल्यामुळे वैद्यकीय खर्च नाकारता येणार नाही. राज्य सरकारचा निर्णय रद्द ठरवत खर्चाची रक्कम अदा करण्याचे नागपूर खंडपीठाचे आदेश. हार्बर रेल्वे मार्गावर वांद्रे ते गोरेगाव स्थानकांदरम्यान रविवारी ब्लॉक. देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी ब्लॉक.
वसईतील कळंब बीचवर पर्यटकाला अतिउत्साह महागात. सुरक्षेच्या दृष्टीनं बीचवर वाहन चालवण्यास मनाई, तरीही कार पाण्याजवळ नेण्याचा प्रयत्न. अकोल्यात मान्सूनचं दमदार आगमन, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण. कल्याण वालधुनीत उभारण्यात येणार बोधगयाच्या धर्तीवर जागतिक दर्जाचं स्मारक. बुद्धभूमी फाउंडेशनच्या मागण्यांना शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद. मान्सूनच्या आगमनाला विलंब, वाशिममध्ये खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या. युरिया खरेदीसाठी शेतकऱ्यांना 7/12 अनिवार्य नाही. अकोला जिल्हाधिकाऱ्यांच्या शेतकऱ्यांसाठी नवीन आदेश. नांदेडमध्ये उच्च शिक्षित युवकांना इस्रायली तंत्रज्ञानाच्या मदतीनं फुलवली फळबाग. निर्यातक्षम आंबा बागेतून वर्षाला मिळतोय 5 लाखांहून अधिकचा नफा. पेरणी योग्य पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नका, धुळे कृषी अधीक्षकांचा शेतकऱ्यांना सल्ला. सासरच्या जाचाला कंटाळून 24 वर्षीय विवाहितेची आत्महत्या. कन्नड तालुक्याच्या हतनूरमधील प्रकार. अहिल्यानगर श्रीरामपूर रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या. संभाजीनगरच्या रांजणगाव शेणपुंजीत धावत्या ओमिनी गाडीला अचानक आग. वाहन चालक आणि प्रवासी वेळीच बाहेर पडल्यानं सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. घराचा स्लॅब भरताना तोल जाऊन 24 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू. छत्रपती संभाजीनगरच्या पाचोडमधील दुर्दैवी घटना. तर विरारमध्ये वीज खांबावर काम करताना विजेचा धक्का. 22 वर्षीय कंत्राटी कामगाराचा दुर्दैवी मृत्यू. अहिल्यानगर महापालिकेच्या कचरा डेपोला भीषण. गेल्या 4 दिवसांपासून धुराचा त्रास सहन करावा लागत असल्यानं मुरुड गावकऱ्यांचा संतापनावर. गडचिरोलीत दारूच्या गोदामावर आरमोरी पोलिसांचा छापा. सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या निर्देशानुसार कारवाई. शाहूपुरी पोलिसांकडून घरफोडी उघडकीस. 10,15,000चा मुद्देमाल हस्तगत. नागपुरातील कामठीत बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश. 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा 19 वर्षीय युवकासोबत विवाह रोखण्यात यश. सांगलीतील माथाडी कामगार नेत्याच्या नातूचं हत्या प्रकरण. हत्येप्रकरणी IRS अधिकारी सचिन मोटेंवर गंभीर आरोप. BSNL महावितरणाच्या केबल चोरी प्रकरणाचा पर्दाफाश. महागड्या UG केबल चोरी करणाऱ्या आरोपींना अटक. दहिफळ हत्येप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल. जुन्या वादातून 42 वर्षीय व्यक्तीची हत्या. नालासोपाऱ्यात 1.39 कोटींचं कोकेन ड्रग्ज जप्त. दहशतवाद विरोधी पथक आणि तुळींज पोलिसांची संयुक्त कारवाई. छत्रपती संभाजीनगरात ऐन मुहूर्तावर पोलिसांनी बालविवाह उधळला. प्रेमसंबंधातून 17 वर्षीय मुलीचा लग्नासाठी हट्ट. शिरगाव परंतवाडी पोलिसांची अवैध गावठी दारू व्यवसायावर धडक. कारवाई. 9 आरोपींविरोधात गुन्हे दाखल. 2 लाखांच्या फोनच्या वादावरून अपहरण आणि मारहाण. डोंगरी पोलिसांनी अवघ्या 24 तासात 5 जणांना केली अटक. सोलापूरसह राज्यात कार चोरी करणारा आंतरराज्य चोरटा जेरबंद. आरोपीकडून 5 गुन्ह्यांची उकल. तर सोलापुरात घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद. शहर पोलिसांनी कारवाई करत आरोपीकडून 1,19,000चा मुद्देमाल हस्तगत केला. पंतप्रधान मोदी पुन्हा परदेश दौऱ्यावर. 6 दिवसांच्या फ्रान्स आणि स्लोव्हिकिया दौऱ्यावर. न्यूझीलंडच्या केन विलियमसनची तडकाफडकी निवृत्ती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर. साताऱ्यातील तारळी धरण वळण रस्त्याच्या कामाच्या देयकासाठी कंत्राटदार विजयसिंग पाटील संतापले. 17 जूनपासून आमरण उपोषणाचा इशारा. 370 रुपयांची बिर्याणी वादावर कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरची स्पष्ट भूमिका. प्रेक्षकांनाही आत्मपरीक्षणाचा सल्ला. नांदेडमध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा. खासगी वाहनाच्या उजेडात एका व्यक्तीचं शवविच्छेद. भारतीय शेअर बाजारात अभूतपूर्व तेजी. गुंतवणूकदारांची संपत्ती 10 लाख कोटी रुपयांहून अधिक वाढली. मालेगावात अल्पवयीन मुलीची प्रसूती प्रकरण. डॉक्टर डांगेसह 9 आरोपींना पोलीस कोठडी. भारतीय अर्थव्यवस्थेला चालना द्या. देशांतर्गतच चहा कॉफी खरेदी करा. टी कॉफी असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद वाकोडे यांचं आवाहन. गुटखा माफियांवर आता मकोका अंतर्गत कारवाई. FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचे सर्व अधिकाऱ्यांना आदेश.
वीर जवान विक्रम चव्हाण अनंतात विलीन. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. जम्मू काश्मीरच्या उरी येथील कमालकोटमध्ये सीमारेषेनजीक गस्त घालत असताना ग्रेनाईडच्या स्फोटात आलं वीरमरण. कल्याण महापौर दालनाबाहेर काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णींचा गोंधळ. अभिनेता सिद्धार्थ जाधव यांची भेट न झाल्यानं रंगला हाय व्होल्टेज ड्रामा. आरबीआयचा नवा नियम. सहकार क्षेत्रात खळबळ. 10 वर्ष संचालक मंडळात राहिल्यास 3 वर्ष बाहेर राहावं लागणार. मुंब्र्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा. ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करून त्यांचं बिल थांबवावं. नालेसफाईत भ्रष्टाचार सुरू असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप. मुंबईच्या चारकोपमधील सह्याद्री नाल्यावर अतिक्रमणाचा आरोप. प्रशासनानं तातडीनं कारवाई करावी अन्यथा मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा. आखाती संघर्षामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला आणि नागरिकांना थेट झळा. नोकऱ्यांवर गदा. महागाई, व्यापाराचं नुकसान. यामुळे सर्वसामान्य नागरिक अडचणीत. यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी कोकण रेल्वेची मान्सूनपूर्व तयारी पूर्ण. मान्सून दरम्यान रेल्वे मार्गांची सातत्यानं पाहणी होणार. विरारमध्ये मान्सूनपूर्व कामांना वेग. धोकादायक झाडांच्या छाटणीला वेग. नागरिकांनी धोकादायक झाडांची माहिती द्यावी. विरार पालिकेचं आवाहन. यवतमाळमध्ये महिला शेतकरी प्रोड्युसर कंपनीत आर्थिक गैरव्यवहार. कंपनीच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप. बदलापुरातील रस्त्यांवर अज्ञाताकडून औषधांचा साठा फेकून देण्यात आला. तुकाराम मुंढेंचा धसका घेतल्यानं हे काम केल्याची चर्चा. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारची 12 वर्ष पूर्ण. यानिमित्त भाजप पुणे जिल्हाध्यक्ष गणेश कवडेंनी श्री विघ्नहर्त्याचं दर्शन घेऊन केली आरती. आखाती युद्ध संघर्षाच्या भारतीय अर्थव्यवस्थेला आणि नागरिकांना थेट झळा. अमेरिकी उत्पादनावर थेट बंदी घालण्याची अमरावतीकरांची मागणी. 30 जूनपूर्वी शाळा सुरू करू नयेत. न्यायालयाचे निर्देश. तरीही अकोल्यात न्यायालयीन आदेश धाब्यावर बसवणाऱ्या शाळांविरोधात मनसे आक्रमक. सांगलीच्या वनपुरीत भेसळयुक्त दुधाविरोधात शेतकरी आणि दूध उत्पादक आणि नागरिकही एकवटले. तुकाराम मुंढेंच्या कार्याला दुग्धाभिषेकातून जाहीर पाठिंबा. भंडारा एसटी बसस्थानक परिसरात खासगी प्रवासी वाहनावर 200 मीटरपर्यंत निर्बंध. महामंडळाची धडक मोहीम. रिनीट परीक्षेतील उमेदवारांसाठी खुशखबर. 21 जूनला होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या उमेदवारांना आता 15 मिनिटं अतिरिक्त वेळ मिळणार. यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सुविधांचा अभाव. पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतली दखल. वर्धा पोलीस अधिकारी आणि अंमलदारांसाठी आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूक नियोजन कार्यशाळेचं आयोजन. कार्यशाळेत सायबर आणि आर्थिक फसवणुकीपासून सावध राहण्याचं नियोजनाचं महत्त्व अधोरेखित. सर्व मेडिकलवर औषध वितरणासाठी फक्त रजिस्टर फार्मासिस्टच असावा. कायद्यातील तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी करा. इंडियन मेडिकल असोसिएशनची आयुक्त तुकाराम मुंढेंकडे मागणी. बुलढाण्याच्या देऊळगाव माळी सुभानपूर मार्गावरील नदीच्या खचलेल्या पुलाचा प्रश्न गंभीर. अनेक वेळा आंदोलनं करूनही कारवाई नाही. शिंदखेड्यात पीक विमा घोटाळा वाद. शेतकऱ्यांच्या मोर्चानंतर भारतीय कृषी विमा कंपनी कर्मचाऱ्यांना तहसीलदारांनी धारेवर धरलं. तर ठाण्यात परप्रांतीय कॅब चालकाचं वयोवृद्धाला मारहाण प्रकरण. क्रॅब ड्रायव्हरचा लायसन्स रद्द करण्याची प्रक्रिया सुरू. नवी मुंबईत अत्याधुनिक इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमची अंमलबजावणी. 58 महत्वाच्या चौकांवर स्मार्ट वाहतूक व्यवस्थापन. वाशिमच्या मेडशीसह शिरपूर परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. पावसामुळे खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना गती मिळणार. उपराजधानी नागपुरात पावसाचं आगमन. शहरातील काही भागात पावसाच्या सरी. केंद्र सरकारकडून कांद्याच्या शासकीय दरात तुटपुंजी वाढ. 70 रुपये प्रति क्विंटलनं केली वाढ. अमरावतीच्या दर्यापुरात युरिया खतासाठी शेतकऱ्यांच्या रांगा. सहकारी शेतकरी सोसायटी परिसरात शेतकऱ्यांची गर्दी. तर सिंधुदुर्गात पावसाची पाठ. शेतकरी चिंतेत. 6 जूनला पाऊस तळकोकणात झाला होता दाखल. मात्र सिंधुदुर्गात नद्या ओहोळांमधील पाणी पातळीत घट. पुण्याच्या आयटी हबमध्ये एक धक्कादायक घटना. आयटी इंजिनियरनं संपवलं जीवन. 2 महिला कर्मचारी.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.